नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेतलेल्या जे प्रशिक्षणार्थी आहेत त्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर रुपये 500 विद्यावेतन मिळण्यासाठीचा जो अर्ज करायचा आहे, कोणत्या स्कीमला अप्लाय करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आपण आपला प्रोफाइल कंप्लीट केल्यानंतर हा जो प्रोफाइल आहे हा प्रोफाइल आपला 100% असणं गरजेचं आहे। आपला प्रोफाइल कंप्लीट झाला असेल तर या डाव्या बाजूच्या मेनूमध्ये आपल्याला ऑल स्कीम एक मेनू दिसत आहे, या मेनूवर आपण क्लिक करायचं आहे। या मेनूवर क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन ड्रॉप डाउन लिस्ट दिसतील। एका याच्यामध्ये आपल्याला दिसेल इथं या ठिकाणी आपण निवडायचं आहे स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप डिपार्टमेंट। त्यानंतर सेकंड जो ड्रॉप डाउन लिस्ट आहे त्यामध्ये आपल्याला दिसेल या ठिकाणी दोन बाबी आपल्याला दिसतील, स्टायपेंड ऑफ ₹500 पर मंथ फॉर ट्रेनीज इन क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम इन गव्हर्नमेंट ITI आणि व्होकेशनल ट्रेनिंग रिम्बर्समेंट फॉर द स्टुडंट्स बिलॉंगिंग टू सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड अँड ओपन कॅटेगरी EWS स्टुडंट्स। यापैकी आपण रुपये 500 विद्यावेतन दरमहा मिळण्यासाठी या व्हिडिओमध्ये आपण माहिती देत आहोत। तर आपण स्टायपेंड ऑफ ₹500 पर मंथ ट्रेनिंग इन क्राफ्ट्समन ट्रेनिंग स्कीम इन गव्हर्नमेंट ITI हे निवडावं। ते निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण निवडलेलं आहे डिपार्टमेंट स्किल डेव्हलपमेंट एम्प्लॉयमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप। त्यानंतर स्कीम नेम निवडलेला आहे स्कीम ऑफ ₹500 पर मंथ टू ट्रेनिंग इन CTS। त्यानंतर आपण हा जो सर्च ऑप्शन आहे या सर्च ऑप्शन वर आल्यानंतर आपल्याला इथं स्कीम दिसत आहे बघा, स्टायपेंड ऑफ ₹500 पर मंथ स्कीम दिसत आहे। नंतर डिपार्टमेंटचं नाव दिसत आहे, नंतर या ठिकाणी ऍप्लिकेशन स्टार्ट डेट आणि त्याची एंड डेट दिसत आहे। त्यानंतर हा जो पोर्शन आहे अप्लाय याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला या प्रकारचा मेनू पुढे ओपन होईल। या ठिकाणी आपण म्हणायचं ऍडिशनल इन्फॉर्मेशन ट्रेनिंग इन क्राफ्ट्समन स्कीम इज दिस रिन्युअल ऍप्लिकेशन। जर आपण सेकंड इयरला असाल तर आपलं हे रिन्युअल ऍप्लिकेशन असेल। जे नवीन अर्ज भरणारे असतील पहिल्या वर्षाचे जे विद्यार्थी असतील त्यांनी नो जे आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे। नो नंतर त्यानंतर आपण युअर नंबर ऑफ बेनिफिशरी हा जो कॉलम आहे या ठिकाणी आपण एक निवडायचा आहे। त्यानंतर ही जी फाईल आहे चूज फाईल या ठिकाणी क्लिक करून आपल्याला आपण इथं एक म्हटलेलं आहे, त्यानंतर चूज फाईल बनायचं आहे। प्रशिक्षणार्थी मित्र हो, या ठिकाणी रिन्युअल ऍप्लिकेशन असेल तर यस आपण म्हणायचं आहे। जर आपण प्रवेशित फर्स्ट इयर असाल तर नो हा जो चेक बॉक्स आहे राऊंड याच्यावर क्लिक करायचा आहे। त्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला दिसतं एक चूज फाईल, या ठिकाणी जे ऑथोराइज विहित नमुन्यातील जे आपलं कुटुंबाचं प्रमाणपत्र आहे, लाभार्थी बाबतचं जे प्रमाणपत्र आहे ते प्रमाणपत्र आपल्याला या चूज फाईल जो ऑप्शन आहे या ऑप्शनवर क्लिक करून ते आपल्याला सेव्ह करून त्याची जी साईज असली पाहिजे 15 KB ते 256 KBचं जे ॲफिडेविट आहे प्रतिज्ञापत्र आहे ते आपण या ठिकाणी अपलोड करायचं आहे, गरजेचं आहे। त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आर यू सस्पेंडेड ट्रेड AITT इथं नो म्हणायचं आहे। नंतर यू लेफ्ट द गव्हर्नमेंट ITI इथंही नो म्हणायचं आहे। आर यू ट्रेनिंग इन प्रायव्हेट ITI इथंही नो म्हणायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी अपलोड क्रीमी सर्टिफिकेट OBC NT कॅटेगरीतले जे प्रशिक्षणार्थी असतील त्यांनी या ठिकाणी आपलं जे सर्टिफिकेट आहे ते अपलोड करायचं आहे। या ठिकाणी आपल्याला भरल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे इथं सिलेक्ट बजेट हेड। या ठिकाणी जे
सर्वसाधारण आयटीआयतले विद्यार्थी असतील ते 2230A031 नंतर सीटीएस प्लान मधील असतील खालील स्कीम निवडतील. LWA प्लान मध्ये असतील खालील स्कीम निवडतील. DVT SCP प्लान मधील विद्यार्थी असतील ही स्कीम निवडतील. DVT CTS मायनॉरिटी जे असतील जे अल्पसंख्याक संस्थेतील प्रशिक्षणार्थी असतील ती ही स्कीम निवडतील. त्यानंतर DVT CTS ट्रायबल प्लान आदिवासी भागात असणारे विद्यार्थी ही स्कीम या ठिकाणी निवडतील. सर्वसाधारण जे विद्यार्थी आहेत त्यांनी DVT CTS जनरल नॉन प्लॅन 2230A031 ही स्कीम निवडायची आहे. इथं आपण आता जनरल स्कीम इथं निवडलेली आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपण जे अंडरटेकिंग अपलोड केलेलं आहे डॉक्युमेंट इथं या ठिकाणी आपल्याला टिक मार्क करायचा आहे. टिक मार्क केल्यानंतर आपल्याला आपला जो अर्ज आहे तो हा सेव्ह झालेला असेल. या ठिकाणी आपल्याला बघता येते की आपण इथं आपल्याला प्रिंट घेता येईल. प्रिंट नंतर आपण आपली जी प्रिंट आहे ती एका विशिष्ट लोकेशनला आपण ज्या ठिकाणाहून प्रिंट घेणार आहोत त्या ठिकाणी आपल्याला ती सेव्ह करता येईल. त्यानंतर आपल्याला हा आपला भरलेला अर्ज दिसेल. हा अर्ज आपल्याला कार्यालयामार्फत आपण प्रिंट आउट काढून त्याची प्रिंट कार्यालयात जमा करायची आहे. आपलं जे आपला जो अर्जाची जी स्थिती आहे त्या या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. इथं ऍप्लिकेशन ID दिसत आहे. इथं बँक डिटेल दिसत आहे. डिपार्टमेंट नेम दिसत आहे. नंतर या ठिकाणी स्कीम नेम स्टायपेंड ₹500 पर मंथ फॉर ट्रेनिंग इन क्राफ्ट्स ट्रेनिंग स्कीम इन गव्हर्नमेंट ITI. आपलं जे स्टेटस दिसत आहे अंडर स्क्रुटिनी दिसत आहे. इथं ऍक्शन दिसत आहे. नंतर आपल्याला जो फॉर्म प्रिंट आउट काढायचा आहे तो या ठिकाणाहून आपण व्ह्यू करून प्रिंट आउट काढू शकता. नंतर या ठिकाणाहून आपल्याला या ठिकाणी या ₹500 मध्ये किती टेंटेटिव्ह बेनिफिट मिळणार आहे हे या ठिकाणी दिसणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील ₹500 जे विद्यावेतन आहे ते मिळण्यासाठी महाडीपीटी पोर्टलवर कोणत्या स्कीमला आपण अप्लाय करायचं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. याप्रमाणे आपण प्रोसेस पूर्ण केल्यास नक्कीच आपला अर्ज स्क्रुटिनीला जाईल आणि आपली जी अडचण आहे की कोणत्या प्रकारची स्कीम आपण निवडायची आहे. स्कीम निवडताना निश्चितच आपण आपल्या कार्यालयात चौकशी करून कोणत्या स्कीम अंतर्गत आपण अप्लाय करायला पाहिजे याची खात्री करूनच आपण स्कीम निवडून अर्ज सेव्ह करायचा आहे, सबमिट करायचा आहे. याची प्रिंट आउट काढून सोबत त्या प्रिंट आउट बरोबर आपली जी विहित प्रमाणपत्र आहे त्याच्या झेरॉक्स जोडून कार्यालयास आपण जमा करावायचा आहे. धन्यवाद.